धम्मदायक बुद्धविहारामध्ये गेली 1 वर्ष झालं आमच्याकडं प्रवचन मालिका चालू आहे आणि त्या प्रवचन मालिकेचं आज 50वे पुष्प आहे आणि त्या 50व्या पुष्पांचं गुंफण्याचं काम किंवा मान आज भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या प्रवचन मालिका 2024चं पहिलं पुष्प आणि आमचं 50वं पुष्प असा हा दुहेरी योग आहे आणि त्याचा मान या ठिकाणी आज आपल्याला लाभलेले आहेत आयुष्मान मोडघरे सर। तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन। प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना स्मृतींना कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित भारतीय बौद्ध महासंस्थेचे सर्व पदाचार्य, त्याचबरोबर धम्मराज अशोक विचार व विकास मंच संचलित धम्मदायात बुद्ध विहार केशवनगर पुणे या विहाराचे सर्व पदाधिकारी, सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सभासद, उपस्थित सर्व भारतीय नागरिकांना सविनय जय भीम। उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आयोजित वर्षावास प्रवचन मालिका 2024 अंतर्गत पुष्प पहिले आज गुंफत असताना या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान धम्मदायात बुद्ध विहाराचे अध्यक्ष सन्माननीय दीपक माने सर हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। सोनवणे सरांनी जे अध्यक्षपदाचं जे सूचना मांडली तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अनुरोध करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। या ठिकाणी आपण सर्वजण अध्यक्ष आदरणीय जितीन कांबळे साहेब आहेत, पण आज काही कारणास्तव ते उपस्थित नसल्यामुळं विहार कमिटीच्या वतीनं माननीय आरजी गायकवाड यांना मी विनंती करतो कृपया आपण पुढे यावं। त्याचबरोबर या पहिल्या पुष्पाचे सन्माननीय अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष, या विहाराचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं पहिल्या पुष्पासाठी प्रवचनकार आदरणीय के.व्ही. मोडघरे गुरुजी आणि प्रमुख पाहुण्या आदरणीय कांबळेताई प्रभाताई कांबळे यांना मी विनंती करतो की आपण आदर्शांच्या पूजनासाठी धूप दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं। या ठिकाणी आपण भगवान बुद्धांना पुष्प त्याचबरोबर धूप दीप प्रज्वलित करत आहोत। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुष्प हे जीवनाचं प्रतीक आहे, ज्याप्रमाणे फुलत आणि अखेर कोमलत त्याचप्रमाणे आपलं जीवन मेणबत्ती अंधकार अज्ञान दूर करते। अगरबत्ती स्वतः जळून वातावरण सुगंधित करण्याचं कार्य करते। या तीनही वस्तू आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतात। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांचा। पुष्पास आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या महिला विभागाच्या जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रभाताई कांबळे मॅडम यांनाही मी विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं। त्याचबरोबर या विहाराच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दीपकजी माने साहेब यांना मी विनंती करतो की या पहिल्या पुष्पाचे प्रमुख प्रवचनकार भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोडघरे गुरुजी यांचा ते सन्मान करावा। यानंतर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय आर.जी. गायकवाड साहेब हे या पुष्पाचे प्रमुख पाहुण्या माननीय प्रभाताई कांबळे मॅडम यांचं स्वागत करतील। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या विश्वस्त व महिला विभागाच्या अध्यक्षा आदरणीय रोहिणीताई वंशी मॅडम यांचा सन्मान माननीय मंगलताई वाकोडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी भंते प्रियदर्शी यांचं आगमन झालेलं आहे। आपण भंतेजींना त्रिवार वंदन करूया। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे आपण विहारात प्रवचन आयोजित करत असतो। या प्रवचन पुष्पाच्या पहिलं पुष्प गुंफत असताना आनंद होत आहे। भगवान बुद्धांचं जे ब्रीद आहे धम्मदानम जिनाती की धम्म प्रचार आणि प्रसार सर्वश्रेष्ठ आहे। त्यानंतर धम्मरस हा सर्व रसांमध्ये श्रेष्ठ आहे। त्याचबरोबर धम्मामध्ये रत राहणं हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि या तीनही कार्यांमुळे आपलं तन्हं खयो म्हणजे दुःखातून निरामय होत असतं। याचंच अनुसरण करून बाबासाहेबांची जो विचार आहे तोच भारतीय बौद्ध महासभा पुणे ही संस्था पुढे नेत आहे। मी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय प्रभाताई कांबळे मॅडम ज्या उत्तम बोधाचार्य आहेत त्या बोधाचार्य आहेत, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या महिला विभागाच्या जनरल सेक्रेटरी आहेत। यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न भारतभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुष आणि महामाता यांच्या विचारांना आणि कार्यांना मी त्रिवार अभिवादन करते। आणि आज वर्षावासाचं प्रथम पुष्प गुंफलं जात आहे आणि तेही धम्मदायात बुद्धविहार या ठिकाणी। आणि याचे अध्यक्ष जे आहेत ते आमचे मोडघरे सर, महिला अध्यक्ष आहेत वंशीताई, आमचे प्रमुख पाहुणे जे आहेत विहाराचे अध्यक्ष या सर्वांना, तसेच आपले इतर ठिकाणाहून जे प्रबुद्ध प्रेरणा विहारातून सुद्धा ज्या महिला आल्या आणि या धम्मदायात बुद्ध विहारामध्ये ज्या महिला भगिनी आल्यात आणि बांधव आले या सर्वांना मी मानाचा असा जयभीम करते। तसेच आदरणीय भंतेजी यांनाही मी विनयपूर्वक वंदन करते। तर आजचे
करते, कारण आपला भारतीय बौद्ध महासभा पुणे ही जी संस्था आहे ती धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम करत असते. आणि पूर्वी आम्ही जेव्हा या विहारामध्ये आलो होतो तेव्हा अगदी छोटंसं आणि साधं असं हे विहार होतं, परंतु आज मी पहिल्यांदा या विहारात आलेली आहे आणि अतिशय प्रशस्त आणि छान चांगलं असं हे विहार बांधून झालेलं आहे. मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. तर हे सगळ्यांचं श्रेय इथे जे काम करणारे आहेत आमचे भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आमचे दाहिंजे सर, त्यानंतर आमचे विश्वस्त अध्यक्ष आहेत दुसरे मोटघरे सर, या सर्वांनी मिळून धम्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य हाती घेतलेलं आहे. तसंच आपण सर्वांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि आपल्या परीनं आपण ज्या ज्या विहारांमध्ये असतो त्या त्या विहारांमध्ये आपण हे काम करत असतो. तर ह्या विहारातली जे उपासक आणि उपासिका आहेत तर ते नियमित विहारात येतात, कार्यक्रम राबवतात, सगळ्या महापुरुषांच्या महामातांच्या जे जयंती असेल, स्मृतिदिन असेल, या सर्व साजरे करतात. आपल्याला आम्हाला इथे जरी येता आलं नाही तरी सुद्धा आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी पाहत असतो. त्यामुळं हे विहार अतिशय चांगलं आहे आणि इथं उपासक आणि उपासिका जे आहेत ते सुद्धा धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आहेत. त्यामुळं इथं पूर्वी सुद्धा जे आचार्य पूर्वीचे बनते होते आणि ते आता आचार्य महानागरत्न आहेत, त्यांनी सुद्धा इथं या विहारात वास्तव्य केलेलं आहे. तर अतिशय पवित्र आणि पावन असं हे विहार आहे. आणि या विहारामध्ये आज मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि त्यांच्या विनंतीला आपलं हे कर्तव्यच आहे की आपण विहारांमध्ये गेलं पाहिजे, प्रत्येक विहारामध्ये गेलं पाहिजे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार आपापल्या परीने केला पाहिजे. तर आजचं हे जे पहिलं पुष्प गुंफलं जात आहे ते जग हे धम्मराज्य बनविणे असा आमच्या सरांचा विषय आहे आणि ते त्याला चांगलाच काय देतील हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तसंच बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन, परंतु त्यांना तेवढं आयुष्य लाभलं नाही. ते आयुष्य त्यांचं जे अपूर्ण राहिलेलं काम आहे ते आपण पूर्ण करायचं आहे. आणि त्यात आपले जे भंतेजी आहेत ते सुद्धा पूर्वी उपासक होते, परंतु आता त्यांनी अंगावर चिगट घेतल्यामुळे ते सुद्धा धम्मप्रचार आणि प्रसाराचं कार्य अतिशय जोमाने आणि चांगलं करत आहेत. त्यामुळं त्यांचंही मी स्वागत करते या विहाराच्या माध्यमातून आणि मी 2 शब्द इथे सांगते. जय भीम, नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं प्रथम पुष्पास प्रवचनकार म्हणून लाभले आहेत आदरणीय के.बी. मोटघरे गुरुजी. मोटघरे गुरुजी हे मूळ नागपूरचे. नागपूरमध्ये त्यांनी हायस्कूलला शिक्षण घेत असताना भाजीपाला विक्री करत आपलं उपजीविका चालवली, अनुभव घेतला, व्यावहारिक ज्ञान वाढवलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी इथं कॉलेज असणाऱ्या कॉलेजमध्ये त्यांनी बीकॉमची पदवी प्राप्त केली. बीकॉम पदवी शिकत असताना त्यांनी आमदार निवास या ठिकाणी रिसेप्शनिस्ट काम केलं आणि त्या माध्यमातून बीकॉम हे पूर्ण झाल्यानंतर त्यांना आदरणीय दादासाहेब रुपवते यांचं मार्गदर्शन लाभलं. आदरणीय दादासाहेब रुपवते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना नागपूर समाज कल्याण विभागामध्ये नोकरी लागली आणि त्या नोकरीमध्ये कार्यरत असल्यानंतर दादासाहेब रुपवते यांनी स्थापित केलेली बहुजन विकास संघाची सजनाबाई भंडारी विद्यालय पुणे या ठिकाणी त्यांना लिपिक या पदावर कामावर रुजू झाले ते. आणि पुण्यामध्ये 1975 पासून त्यांचं कार्य सुरू राहिलं. धार्मिक कार्याची त्यांना आवड असल्यामुळं फुले शाहू आंबेडकर या विचारांचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. 1980 साली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं बौद्धाचार्य प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि अनेक सुखदुःखाच्या समारंभाला त्यांनी बौद्धाचार्य म्हणून संस्कार विधी पार पाडला.
1995 साली त्यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने आयोजित केलेलं स्नामनेर प्रशिक्षण शिबिर चैत्यभूमी दादर इथं झालेलं त्या श्रामनेर शिबिराचे ते शिबिरार्थी आहेत. त्याचबरोबर नंतर केंद्रीय शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी भगवान बुद्ध आणि धम्म हा ग्रंथाचं वाचन आणि त्यावर प्रबोधन करत ते पुणे शहरामध्ये कार्यरत राहिले आणि पुणे जिल्ह्यामध्ये जनरल सेक्रेटरी पदापर्यंत ते पोहोचले. साधारण 2000 मध्ये त्यांच्या कामास वाव देण्यासाठी माननीय A.K. भालेराव साहेबांनी त्यांना भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं अध्यक्षपद शहर कमिटीवर नेमण्यात आलं. त्यानंतर 2010 साली ते लिपिक या पदावरून सेवा निवृत्त झाले आणि धम्माचा भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं प्रचार प्रसार करत राहिले. अनेक बोधाचार्य प्रशिक्षण शिबिर असतील किंवा श्रामनेर शिबिर असतील यामध्ये नियोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. विविध विभागामध्ये त्यांनी प्रवचन दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा उत्तम असा धम्मावर अभ्यास आहे आणि 2019 साली त्यांची विश्वस्त अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या विश्वस्त अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. आज या पुष्पास आपल्याला असे मार्गदर्शक लाभले हे आपल्या सर्वांचंच उपस्थित मान्यवरांचं मी उपस्थितीबद्दल कौतुक करतो. अधिक वेळ न दवडता मी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोडकरे गुरुजी यांना विनंती करतो की आपण आपला विषय या ठिकाणी विहाराच्या वतीनं स्वागत अध्यक्ष माननीय R.G. गायकवाड हे पुढे येत आहेत. 2 मिनिटं. आज या ठिकाणी खूप आम्हाला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की आज आम्ही आमच्या विहाराच्या वतीनं आणि बुद्ध विहार कमिटीच्या वतीनं आमच्या मंडळाचे आणि विहाराचे श्रद्धावान उपासक विकीभाऊ शिवाजीराव माने यांच्या बहीण कुमारी रोहिणी अरुण माने या आत्ताच 2024च्या MPSC थ्रू झालेल्या PSIच्या परीक्षेमध्ये त्या उत्तीर्ण होऊन त्यांना PSIच्या प्रश्न मिळालेले आहेत. तर आपल्या त्यांच्या या कार्यासाठी आणि त्यांच्या या मिळालेल्या यशाबद्दल आम्ही त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं आणि विहाराच्या वतीनं खूप खूप हार्दिक असं अभिनंदन करतो. तर त्या निमित्तानं मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष तसेच पाटील साहेब जुंदाडे सर आमचे सुधाकरराव सर्वजण आपले मंडळाचे कार्यकर्ते दीपक गायकवाड दीपक माने सर्वजणांनी आपल्या समोर यायचं आहे. विकीभाऊ माने आपण पण समोर यायचं आहे आणि सर्वांनी मिळून आपण आपल्या या लेखीचं कौतुक करायचं आहे. त्यांचा हार्दिक असं स्वागत करायचं आहे. त्यांना आपण महिला मंडळ पण समोर येत आहे. कांबळेताई सगळ्यात त्यामध्ये आणखी विशेष असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले यांचा 7वा क्रमांक आलेला आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. रोहिणी अरुण माने 2019 पासून टेलिकॉम आणि 2022 थोडक्यात मला प्रवास सांगितलं 2019ला B.Com केल्यानंतर मी हॉस्टेलमध्ये आले. 2 वर्ष जॉब केला आणि
कारण मला माझी स्वतःची एक ओळख निर्माण करायची होती आणि जो माझ्याकडे बघण्याचा नजरिया होता की बिनबापाची मुलगी आहे आणि हिचं काय शेवटी लग्नच होणार आहे, त्या गोष्टी सांगणार नाही. पण बाबासाहेब जे सांगून गेले की तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर जा. म्हणजे 2 दिवस झाला आज मला ते शब्दात व्यक्त करता येणार नाही की आपलं 360 डिग्रीमध्ये आयुष्य बदललंय. ज्या लोकांचा कधी फोन येत नव्हता मला, माझ्या देशात फक्त माझी आई आणि माझे खंबीर पाठीमागं भाऊ भैया असेल, निलेश माने असेल, त्यांनी म्हणजे काय असं कधीच सांगितलं नाही तुझं वय होतं वगैरे. मी 4 वर्ष अजिबात मोबाईल वापरला नाही, पण जसं मी रिझल्ट आल्यापासून मोबाईल चालू केलाय अख्खे माझे नातेवाईक म्हणजे 300 ते 400 फोन येऊन गेले. सांगायचं असेल की या परीक्षा का महत्वाच्या आहेत की आपल्या मुलांना कामाला येण्याची प्रेरणा द्यायची. हीच अशी फक्त स्पर्धा परीक्षा नाही, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी काम केलेलं आहे. तिथे फक्त मला पैसा भेटत होता, म्हणजे नोकरी तुम्ही फक्त महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला पगार भेटतो, तुमचं कुटुंब तुम्ही एवढंच करू शकता, पण स्पेशली समाजासाठी काहीच नाही करता येणार. एकमेव स्पर्धा परीक्षा MPSC आणि UPSC थ्रू तुम्ही अशा पोझिशनवर पोहोचता. म्हणजे आता PSI माझ्या पहिला अटेम्प्ट होता. मी एवढं म्हणणारच नाही, थोडक्यात सांगते की एका पोलीस स्टेशनला ज्यावेळेस PSI काम करतो त्या एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर पहिल्यांदा ज्यावेळेस केस येते तर तिथं जर एक सुज्ञ बुद्धी असलेला PSI असेल तर खूपशा गोष्टी तिथं मिळू शकतात, गोष्टी वाढत नाहीत. आणि PSI हे पद वरचे जे हायरार्कीमध्ये जे अधिकारी येतात त्या अधिकारी आणि सामान्य जनता यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात. तर खूपशा गोष्टी तिथं मिळल्या तर खूप संसार विभक्त होण्यापेक्षा किंवा तुटण्यापेक्षा तिथं जोडले जाते. त्यामुळं मला या पदात आणि स्पेशली पोलीस डिपार्टमेंट असं का या डिपार्टमेंटकडे असं बघण्याचा नजरिया आहे की मुली खूप चांगलं काम नाही करू शकत किंवा मुलींना नको, म्हणजे प्रोफेशनच नको, असं समाजामध्ये अवेअरनेस आहे. तर मला नक्कीच बदल करायचा आहे. अजून आशीर्वाद माझ्याकडे जाऊ खूप सन्मानाने बोलवलं. व्यासपीठ आहे मला आनंद नाही, पहिल्यांदा येते, पण याची पोच होते की येणाऱ्या वर्षात तुम्हाला नक्कीच देईल की जिथं जिथं जाईल काम करेल तिथं आपल्या समाजासाठी येते, स्पेशली समाजासाठी नाही. पण वारंवार मी गोष्ट का सांगते की जागा ज्या रिकामा राहतात आपल्या मुलांमध्ये अवेअरनेसच नाहीये की खूप ब्लँडर गोष्ट करायची वगैरे. मी 1.5 वर्ष फक्त अभ्यास केला प्रॉपरली. ज्यावेळेस मी मेन्सचा अभ्यास करत होते, म्हणजे रोज म्हणत नाही 15-15 तास अभ्यास केलेला आहे. का तर मला माझे दिवस आज माझे वैयक्तिक दिवस बदलले. माझ्या फॅमिलीला थोड्या दिवसांनी आर्थिक मी खूप सक्षम होईल. समाजामध्ये जो आदर भेटतो आणि तुम्हाला जे पॉवर भेटते ना ते फक्त या क्षेत्रातून ते त्या गोष्टीमध्ये बदल आणू शकता. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे जे खूप शाळेत शिकणारी मुलं मला ऐकतील किंवा आता जे ऐकतायत तर या क्षेत्रात नक्की या. खूप अवघड अशी गोष्ट नाही आहे, फक्त प्रामाणिकपणे आईवडिलांच्या कष्टाचं भान राहू देत की आपण आज जर इथं येतो शाळेत आपल्याला कॉलेजमध्ये पाठवतात, प्रत्येकाच्या हातात 50-50 हजाराचे फोन आले तर त्याचा चांगला वापर करा एवढं सांगेल. आणि असंच प्रेम राहू द्या. खूप सन्मान दिला त्यावर तुम्ही सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद ताई. तुम्हालाही उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुख, शांती, समाधान, बल, ऐश्वर्य लाभो. तुमच्या मनातील सर्व इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रफुल्लित हो हीच सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर पुष्पाचे प्रमुख प्रवचनकार भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय KB मोडकरे गुरुजी यांचा विषय आहे भारत धम्मराज्य, जग हे धम्मराज्य बनविणे. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानस आहे आदरणीय आमचे बंदेजी प्रियदर्शी, भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा विश्वस्त रोहिताई वंशी, पुणेच्या सेक्रेटरी प्रभाताई कांबळे, प्रामुख्याने नावांचा उल्लेख अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जे लांबून आलेले आहेत ते भारतीय बौद्ध महासभा पुणेच्या माजी अध्यक्षा मोरेताई, परत त्यावर लांबून आलेले आहेत जाहीताई माने,
जाधव म्हणजे उपाध्यक्षा शारदाताई ओवाळ आणि सर्व मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष धांजे सर, धर्मेजी सर, प्रचार प्रमुख माननीय अशोकरावजी गायकवाड सर आणि सर्व प्रमुख बंधूंनी, आप्पाजी आहे, वंशी साहेब आहे आणि या ठिकाणी जी आता आपल्यासमोर 10 मिनिटं बोललेली एक मुलगी जी आता MPSC मध्ये पास झाली, तिचा नंबर लागला, तिने आपलं सर्व मनोगत व्यक्त केलेलं आहे. तिला शुभेच्छा आमच्या आर्मी कार्यकर्त्यांच्या. तुझं भवितव्य उज्ज्वल हो. आमचे महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे माझे नातेवाईक विजय कोकणाकडे ते फक्त व्हिडिओ झाले होते ब्लॉक कमिटीला, नंतर ते त्यांना आईस बनवून आता रिटायर झाले. तुला 30 संधी मिळो आमचा आशीर्वाद. या विहाराशी मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या विहाराच्या समस्त कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. या विहाराशी आमची बांधिलकी 2002 पासून आहे. इथं काहीही नव्हतं, पत्र्यांचं शेड होतं, तेव्हापासूनही वर्षावास होत होते आणि समस्त अशा पद्धतीचं एक मोठं विहार झालेलं आहे. चारी बाजूने कंपाऊंड बांधलेलं आहे, हिरवळी लावलेली आहे, फरशा लावलेल्या आहेत. असा आजचं विहार प्रशस्त विहार ते. त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना सर्वांनी मनापासून धनापासून सर्वांनी सहकार्य केलं आणि हा एवढा प्रोजेक्ट आपण निर्माण केला स्वतःच्या श्रमातून. मी सर्व समस्त कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ही चळवळ या परिसरामध्ये गणेश केशवनगर मुंडवा या समस्त परिसरामध्ये हे विहार चांगल्या पद्धतीचे काम करत आहे, यापुढे करत राहील. सर्वांच्या सहकार्यानं हे काम होत आहे, याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. विषय आज जाणीवपूर्वक हा विषय घेतलेला आहे आणि पहिलाच विषय मी दिल्यानंतर अनेक विषय दिले, पण आमचे सेक्रेटरीने पहिलाच विषय मला विहारात दिलेला आहे. तो त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. त्यांच्या हक्कामध्ये मी काही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य दिलं आम्ही. तुम्ही कोणाला कुठेही विषय घ्या, त्याप्रमाणे मला आज हा विषय दिलेला आहे. विषय आहे जग हे धम्मराज्य बनविणे. हा पुढचा भाग आहे बरं. बुद्ध यांनी धम्मामधला सद्धम्म मध्ये काय यामधला हा जो भाग आहे, आपण गेल्यानंतर परत पुस्तक वाचा आणि त्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे आहेत. या परिशिष्टामध्ये भाग 5वा आहे आणि त्यामधला एक भाग घेतलेला आहे. 2च पानाचे आहे फक्त. तर त्या विषयावर मी आपल्या समोर आज बोलत आहे. प्रथम जेव्हा धम्म जग हे धम्मराज्य बनविणे, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या परिशिष्टामध्ये हा मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे, तर मग आपल्या धर्माची व्याख्या सुद्धा माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. धम्मराज्य बनविणे की धर्मराज्य बनविणे हा जो आपण जेव्हा त्याच्या दोघांचा उल्लेख करतो त्यावेळेस धर्मामध्ये कर्मकांड आहे, यज्ञयाग आहेत, श्रद्धा आली त्या धर्माविषयी, त्या देवतांविषयी. आणि या पद्धतीची धर्माची व्याख्या एक आहे. तर धम्मामध्ये धम्मराज्य बनवे म्हणजे माणूस हा प्रथम आहे, माणूस हा केंद्रभूत आहे आणि माणसाने स्वतःचा विकास करू शकतो. अशा पद्धतीने
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिपिटकामध्ये जे अनावश्यक बाबी गाळून आवश्यक आजच्या माणसाला, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म सोडला आणि हिंदू धर्म सोडल्यानंतर बौद्ध धम्म दिला, मग बौद्ध धम्माच्या उपासकांना पटेल समजेल या पद्धतीनं मांडणी त्या परिशिष्टामध्ये आहे. ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आता प्रामुख्याने दोन उपदेश डॉक्टर तथागतांनी त्यामध्ये परिशिष्टामध्ये म्हटलेला आहे. एक भाग प्रामुख्याने दिलेला आहे की मानव हा ज्यामध्ये दुसऱ्यांच्या आधिपत्याखाली त्यांचा विकास, म्हणजे देव त्याला देही विकास करण्याची प्रक्रिया, म्हणजे दुसऱ्यांना मागतो की मला माझा विकास होऊ दे. मग यज्ञामध्ये, कर्मकांडामध्ये तो माणूस गुंतलेला आहे आणि प्रार्थनेमध्ये सुद्धा गुंतलेला आहे. आपण जेव्हा तथागतांसमोर जेव्हा चरण जातो त्यावेळेस आपण म्हणतो की मी यांच्यापासून अलिप्त आहे. पण मात्र इथं मुख्य भाग जो आहे, श्रद्धापूर्वक प्रार्थनापूर्वक यज्ञाच्या माध्यमातून माझी प्रगती झाली पाहिजे अशा पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयामध्ये जी मांडणी केली आहे, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिशिष्टामध्ये परत म्हटलेलं आहे. त्यामध्ये दोन भाग सांगितले. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी आहेत असं का बरं म्हणाले. एक राज्य आहे स्वर्गाचं राज्य, दुसरं राज्य आहे नरकाचं राज्य आणि तिसरं राज्य आहे इहलोकीचं राज्य. 3 राज्यांविषयी त्या परिशिष्टामध्ये चर्चा केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि मग या ठिकाणी नरकाचं राज्य, स्वर्गाचं राज्य आणि इहलोकीचं राज्य, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या इहलोकीच्या राज्यामध्ये परत म्हणतात की यामध्ये बराच विसंवाद आहे इहलोकीच्या राज्यामध्ये. पण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिशिष्ट इहलोकीचं राज्य स्वीकारलेलं आहे. इहलोकीचे राज्य स्वीकार, इहलोकीचे म्हणजे आज आपण आहोत याला इहलोक म्हणतात. समस्त पृथ्वी तळावर जो समाज आहे आपापल्या पद्धतीने काम करत आहे, म्हणजे कुशल काम करत असेल, अकुशल काम करत असेल, पण तो काम करत आहे. या माणसाला, या पृथ्वी तळावरच्या माणसाला इहलोकी असे म्हटलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून जिवंतपणेच कुशल कर्म करण्याची प्रक्रिया या परिशिष्टामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्लेषण केलेलं आहे. त्यामध्ये एक भाग आहे मनाची मलिनता दूर करणे. यामध्ये प्रामुख्याने असेल की इहलोकीच्या राज्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे परिशिष्टामध्ये उल्लेख केलेला आहे. तो कसा भाग आहे. श्रावस्ती नगरामध्ये तथागत आलेले आहे. राजा प्रसेनजित्ताला माहिती कळालेली आहे की त्या ठिकाणी श्रावस्तीमध्ये तथागत आलेले आहे. आपण त्यांच्याकडे जावं, सन्मान करावा, आदरातिथ्य करावं. राजा प्रसेनजित्त लमाजाण्यासह तथागतांकडे जात आहे, तथागतांचा सन्मान करत आहे.
आणि त्यांना एक भोजनाचं आमंत्रण देत आहे. तथागत तुम्ही श्रावस्ती नगरीमध्ये तुम्ही या आणि तुमचं प्रवचन जे आहे ते समस्त समाजाला जाणीव करून द्या की तुमच्या प्रवचनामुळे हा समाज सुखी होईल. तथागत श्रावस्ती मध्ये जाणार आहेत, गेलेले आहेत, त्यांचा सन्मान झालेला आहे, भोजन झालेलं आहे आणि आता त्यांचं प्रवचन सुरू आहे. त्याच वाटेने दोन व्यापारी व्यवसायाकरता एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्याकरता त्यांचा प्रवास सुरू आहे. दोन व्यापाऱ्यांचा. त्यापैकी ते दोन व्यापारी थांबतात तिथं तथागतांचं प्रवचन सुरू आहे. पहिला व्यापारी काय म्हणतो, या तथागतांचं प्रवचन राजा प्रशेषिन जित्ताने आयोजित केलेलं आहे. हे अत्यंत पवित्र आहे. ज्या प्रवचनामुळे समाजामध्ये कुशल कम्माचा भाग निर्माण होईल. धन्य ते राजा प्रसेनजित्त. पहिला व्यापारी म्हणतो. दुसरा व्यापारी काय म्हणतो, राजा प्रशेषजित्ताने तथागतांचं जे प्रवचन ठेवलेलं आहे याची काय आवश्यकता नव्हती. तथागतांच्या प्रवचनामुळे समाजामध्ये कुशल कमाची भर पडेल का, या पद्धतीनं दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये विकल्प येतो, वाईट विकल्प निर्माण होतो. तथागतांचं प्रवचन संपलेलं आहे. दोन्ही व्यापारी त्या ठिकाणी त्या गुत्त्यावर जातात, दारूच्या गुत्त्यावर. दारूच्या गुत्त्यावर गेल्यानंतर पहिला व्यापारी जो आहे त्या पहिला व्यापारी फक्त एक ग्लास घेतो आणि त्याला एक जाणीव तयार होते मनामध्ये. मी तथागतांचं प्रवचन ऐकलेलं आहे, मी यापुढे एक प्याला सुद्धा घेणार नाही. त्याच्यामध्ये बदल होतो पहिल्या व्यापारामध्ये. मात्र दुसऱ्या व्यापारी जो आहे की ज्याने तथागतांच्या प्रवचनाविषयी विकल्प, वाईट विकल्प निर्माण केला, तो सारखा पीत राहिला, सारखा पीत राहिला, सारखा पीत राहिला. जाताने रस्त्याने बेहोश पडला खाली. पहाटेला पहिल्या व्यापाऱ्याने आपली गाडी जुंपलेली आहे आणि गाडी जुंपल्यानंतर त्या गाडीच्या चाकाखाली दुसरा व्यापारी ठार होतो. पुढे पहिला व्यापारी दुसऱ्या देशाच्या प्रवास करत असताना त्या राज्याचा एक घोडा येतो आणि तो घोडा त्या पहिल्या व्यापाऱ्याला नतमस्तक होतो, स्वागत करतो आणि तो पहिला व्यापारी त्या राज्याचा राजा बनतो. कालांतराने पहिल्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये येतं की आपण आता तथागतांचं प्रवचन आपल्या राज्यामध्ये आयोजित केलं पाहिजे. तथागतांचं प्रवचन त्यांना आमंत्रित करतात. तथागतांचं प्रवचन सुरू होत आहे. मात्र तथागत त्या दोन्ही व्यापाऱ्यांची कथा सांगतात, तो प्रसंग सांगतात की पहिला व्यापारी आणि दुसरा व्यापारी. तो पहिला व्यापारी आहे तो ज्याने सन्मान राखलेला आहे, कुशलकर्म केलं, त्यामुळे तो एका राजाचा राजा बनला. मात्र दुसरा व्यापारी त्याने अकुशल कर्म केलं, तथागतांच्या प्रवचनाचा त्याने निंदा केली. तो बैलाच्या चाकाखाली गाडला गेला, मृत पावला. याचा काय भाव घ्यायचा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिशिष्टामध्ये मनाची मलिनता दूर करणे या विषयावर संवाद साधलेला आहे. किती कुशल काम केलं पहिल्या व्यापाऱ्यांनी, फार मोठे केलं का? काय दान केलं म्हणणार कोणाला तरी? फक्त त्यांच्या प्रवचनाची स्तुती केली. म्हणजे प्रत्येकाने आपल्या धम्मामध्ये छोटस जरी पुण्यकर्म जर असलं तरी मात्र त्या छोट्याच्या कुशल कर्माची प्रशंसा करावी. मी आयुष्यामध्ये असंच जीवनभर कुशल कर्म करत राहणार. अशा पद्धतीनं कुशल कर्म करीत राहावं हा भावार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिशिष्टामध्ये सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी एक निश्चित आहे की स्वर्गात सुद्धा गेला नाही, नरकात सुद्धा गेला नाही, पण ये लोकेच त्याला त्याच चांगलं फळ मिळालेलं. ये लोके त्याच जिवंतपणे त्याला, याचा अर्थ हा होतो की जिवंतपणे जर कुशल कर्म केलं तर त्या कुशल कर्माचा परिपाक तुम्हाला निश्चित मिळतो. मूर्तीनं तर कोणी बघत नाही. पण हिंदू व्यवस्थेमध्ये एक जाणीव आहे स्वर्गाची आणि नरकाची. एक श्रीमंत कुटुंब आहे आणि ते श्रीमंत कुटुंब टेबल आहे, त्या टेबलावर कुटुंब जेवण करत आहे, मटणाचे जेवण करत आहे, कोंबडी पकवलेल्या भाजलेल्या त्या ठिकाणी टेबलावर पिचलेल्या आहेत, खात आहेत. तो काय करतो? जवळच्या कुत्र्याला, त्या आलेल्या बाहेरच्या कुत्र्याला आपल्या ताटामधलं जे आहे जेवण तो टाकत असतो. कुत्र्याला बाहेरचे, त्याचं कुत्र नाही, शेजारचं कुत्र आलंय, बाहेरचं कुत्र असेल, त्या कुत्र्याला ते जेवण देतो, मटण देतो, कोंबडीचे पिसेस देतो. शेजारचा एकदम गरीब आहे, एकदम गरीब आहे, त्याला जेवण मिळतच नाही. त्याला वाटते अरे कुत्र्याला जर जेवण देत असेल त्याला मला तरी मिळेल जेवण. तो शोधत परत तिथे येतो त्या श्रीमंताच्या दरबारामध्ये. पण मात्र काय होत, तो जळलेली जी लाकूड आहे, जळलेलं लाकडाचे काटे घेतो, त्या भिकाऱ्याच्या पाठीमागे चटपट धाव. हिंदूंची व्यवस्था जी आहे की मृत्यूनंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल, मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल या कल्पनेप्रमाणे त्या व्यक्तीला ज्याने जेवण दिलं त्या कुत्र्याला, पण ज्याने मारलं त्या माणसाला, स्वर्गामध्ये त्या गरीब माणसांचं स्वागत करत आहे. मेल्यानंतर बरं, जिवंतपणे नाही. मेल्यानंतर ह्या तुम्ही फार अतोनात, तुम्ही त्या पृथ्वी तलावर ये लोकांमध्ये तुम्ही फार वाईट दशा तुमच्यावर आलेली आहे. मग त्या स्वर्गामध्ये त्यांचं स्वागत होतात, या आणि त्याने जे काठी मारले त्या माणसाला नरकात पाठवतात. हा तुम्ही या पृथ्वी तलावर तुम्ही असं भाग्य केले, असं वाईट कर्म केलेलं आहे, तुम्ही नरकात जा. म्हणजे नरकाची परिभाषा आणि स्वर्गाची जी परिभाषा आहे ही परिभाषा त्या परिशिष्टामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निषेध केलेली आहे. याचा अर्थ हा की स्वर्ग नाही, नरक नाही, जिवंतपणेच तुम्ही या लोकीचे चांगल्या पद्धतीने कर्म करा. या पद्धतीचा भावार्थ या निमित्तानं या कथेच्या या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून बुद्ध म्हणतात यज्ञयाग करू नका. बुद्धाची दुसरी बाजू आहे, यज्ञयाग करू नका, प्रार्थना करू नका, पण माझं नैसर्गिक प्रवृत्तीला तुम्ही चालना द्या.
त्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत आपल्या जीवनामध्ये अकुशल कुशल कर्माच्या, त्या कुशल कर्माच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये एक गतिमान अशा पद्धतीचं एक चांगल्या प्रवृत्तीला तुम्ही वळण द्या, एवढंच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरील इहलोकीतील माणसाला बुद्धाने सांगितलेलं आहे की नैसर्गिक तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या अकुशल कर्मांचा जो साठा आहे तो साठ्यांचा तुम्ही संच करा. या पद्धतीनं त्या ठिकाणी बुद्धांचं मत याविषयी आहे. त्यानंतर कुशल कर्माचा प्रभाव, कुशल कर्म किती आहे पण मात्र त्या कुशल कर्माचा प्रभाव किती पडतो हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. एका गावामध्ये दोन जवळ राहणाऱ्या दोन व्यक्ती आहेत, एकाच शेजारी. एक व्यक्ती आहे पत्नीला शिव्या देणारा आहे, मुलाला मारणारा आहे, दररोज दारू पिणारा आहे आणि समाजाला सुद्धा शिव्या देणारा चौकामध्ये असा एक माणूस आहे. त्याच्या शेजारी दुसरा माणूस आहे, तो सद्गुणी आहे, सर्वांचं कल्याण करणार आहे, मुलाबाळांचं संगोपन करणार आहे, पत्नीचा आदर करणार आहे. हे विचित्र स्वभावाचा आणि चांगल्या प्रवृत्तीचे दोन्ही व्यक्ती एका प्रवासाला निघत आहेत. प्रवासाला निघाल्यानंतर पुढे एक मोठा सागर आहे. सागरातून त्याला दुसऱ्या बेटावर जायचं आहे दोघांना. त्यानंतर त्या बोटीमध्ये ते बसलेले आहेत दोन्ही. प्रवास सुरू आहे. वादळामध्ये बोटीचं पूर्णतः नुकसान होतं आणि कसं तरी त्या बोटीमध्ये ढकल एका तीरावर जाऊन निर्जन ठिकाण जिथं माणूसच नाही, जंगल आहे, अशा ठिकाणी दोन्ही माणसं ते जंगलामध्ये आता कसे राहत असते हा प्रश्न महत्वाचा. मात्र तो चांगला माणूस होता. तो काय करायचा, जेवण जरी नाही मिळालं तर उपाशी राहायचा. काहीतरी मिळालं फळ तर फळ खायचं. चांगला माणूस, कारण सद्गुणी माणूस आहे तो. गावात तो स्वभाव आहे, इथं सुद्धा तोच स्वभाव आहे. पण मात्र दुसरा जो माणूस आहे त्याच्या स्वभावात तेवढं संकट आलं सुद्धा बदल झालेला नाही. तो काय करायचा, पक्ष्याला बाण मारायचा आणि भाजून तो पक्षी खायचा, म्हणजे हिंसाच करायचा. त्या ठिकाणी जो नावाडी होता तर नावाडी दररोज पाहत होता की हा माणूस चांगला आहे आणि हा तर माणूस या पद्धतीचा वागत आहे. आपण त्या चांगल्या माणसाला आपण साथ द्यावी, मदत करा. एक दोन महिन्यांनी तिथं राहतात, एक दोन महिन्यांनी परत हा तिथं जातो, चांगल्या माणसाकडे जातो. बाबा तुम्ही सद्गुणी आहात, इथं उपाशी राहा, तुम्हाला त्रास देत नाही तुम्ही, मी तुम्हाला मदत करतो. माझ्याकडे आता बोट आहे, तुम्हाला तुमच्या गावी सुखरूप पोहोचता करतो. तो अत्यंत भाग महत्वाचा आहे. तो काय म्हणतो, मी सद्गुणी आहे, मला फक्त नेतो, पण माझा शेजारचा माणूस आहे तो म्हणतो नाही, तो वाईट माणूस आहे, मी त्याला घेणार नाही. मी त्या माणसाला घेणार नाही कारण ते हत्या करत आहे, अहिंसा करत आहे. त्याच्या स्वभावात बदल झाले, संकटाच्या वेळेस माणसाच्या प्रवृत्तीत बदल झालेला पाहिजे, त्याच्यात बदल झाले नाही. शेवटी तो चांगला माणूस म्हणतो नाही, तो शेवटी माझ्या गावचा आहे. लक्षात हा मुद्दा महत्वाचा आहे. जरी वाईट आहे तर तुम्हाला गावचा आहे, शेजारचा आहे, तर तुम्हाला घ्यावंच लागेल, मला न्यायचं नाही. बदल झाला. चांगल्या माणसाला द्वेष असतात, हा माणूस शिव देत होता, माझ्या पृथ्वीला शिव देत होता, चौकामध्ये शिव देत होता, कशाला घेता, ही जी भावना त्या चांगल्या माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली नाही. तर मात्र चांगला भावना निर्माण, परत त्याच्या मनामध्ये सद्गुण निर्माण झाला. जो पूर्वीचा सद्गुण होता परत सद्गुण निर्माण झाला. माझ्या गावच्या माणसाला घेतल्याशिवाय मी येणार नाही.
हट्टहास पडला शेवटी दोघांनाही. कोणतं कुशल काम केले या ठिकाणी? त्या माणसाने, चांगल्या माणसाने कुशल काम, माझ्या गावचा आहे, शेजारी त्याला घ्या, एवढं कुशल काम केलं. का मोठं कुशल काम केलं नाही. एकट्या या कुशल कामाचा प्रभाव किती पडतो हे अत्यंत महत्व पुढे आहे. गोटीमध्ये दोघे जातात, गावी घरी निघून जातात. मात्र त्या वाईट माणसांच्या मनामध्ये एक प्रभाव पडलेला आहे. इतका प्रभाव पडला की याला आम्ही शिव्या देतो, दादोलाही त्यांचे अन्याय करतो. पण मात्र अत्यंत कठीण प्रसंगी ज्यांनी मला आधी मदत केलेली आहे ती मदत अत्यंत महत्वपूर्ण. त्याच्या मनामध्ये प्रभाव पडला. त्या एका कुशल कम्माचा त्या वाईट माणसाचा प्रभाव पडला. जातानाच म्हणाला की सर्व घरातल्या दारूच्या बाटल्या होत्या फेकून दिल्या त्या माणसाने. जो वाईट कुशल कम्मा होता परत जाळून टाकलं. पतीला शिव्या देणारा होता, आदरपूर्वक पतीला जवळ बोलावलं, मुलांना जवळ बोलावलंय आणि आदरपूर्वक मुलांना सुद्धा बोलू लागला. हा जो बदल आहे, कुशल कम्माचा जो बदल आहे, त्या कुशल कम्माचा बदल अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि आपल्या आयुष्यात तुम्ही छोटे का होईना कुशल कम्म करीत राहो, शिक्षणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरा भाग या ठिकाणी प्रामुख्याने देवदहा सुक्तामध्ये, देवदहा सुक्तामध्ये जैन धर्माविषयी बुद्ध म्हणतात. प्रश्न विचारतात, जैन धर्मामध्ये असं सुक्त आहे की एखादा अकुशल माणूस आहे, दुष्ट माणूस आहे, त्याने फक्त दुष्ट विचारांचं त्याने उल्लंघन करावं, नष्ट करावं, बाकी त्याने तसंच राहावं. आपाप त्याच्यामध्ये तो शुद्ध होऊ शकतो. तर बुद्ध म्हणतात हे मला पटत नाही. त्यामध्ये जो अकुशल कर्म करणारा माणूस आहे त्याने आपल्यामधलं अकुशल कर्म, वाईट बोलणं, शिव्या देणं, हत्या करणं, पत्नीला शिव्या देणं, दुसऱ्यांना लुटणं, हे जे वाईट कर्म आहे त्याने नष्ट केलेलं आहे. पण मात्र त्याने कुशल कर्माची भर घातलेली आहे. त्याच वेळेस त्याने अकुशल कर्माची भर घालणं अत्यंत आवश्यक आहे. तो भय आहे आर्य अष्टांगिक मार्गाचा. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग काय म्हणतात तर तुमच्या मनामध्ये जे वाईट विचार आहे, प्रवेश आहे, तो वाईट विचारांचा प्रवेश आहे, तो घाला बाहेर. चांगला विचार आहे तो मनामध्ये घ्या. अशी व्यवस्था निर्माण करा की तुमच्या मनामध्ये एकही वाईट वितर्क, वाईट कल्पनाच येणार नाही. पूर्णतः चांगलाच विचार तुमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. या पद्धतीचा सम्यक व्यायाम निर्माण करा. या पद्धतीनं बुद्धाने त्या जैन धर्माच्या व्यवस्थेविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याने कुशल कर्म करू नये, पण मात्र अकुशल कर्म नष्ट करा, एवढंच फक्त. म्हणजे शुद्ध होऊ शकत नाही, शुद्ध होऊ शकत नाही. पण मात्र कुशल कर्माची भरणे आपल्या विचारामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी फक्त नुसता धम्माचा नुसता उपदेश करून भागणार नाही. धम्माचा नुसता उपदेश करून भागणार नाही, तर मात्र त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची भर घातली पाहिजे. हे अत्यंत आवश्यक आहे. एक फार विद्वान असेल, पूर्ण धम्म सांगतो, कंप्लीट अष्टांगिक मार्ग सांगतो, 10 पारमिता प्रवचन देतो, पंचशील प्रवचन देतो, पण मात्र आचरण नसेल
तर त्या मात्र आर्य अष्टांगी मार्ग सांगण्याचा प्रभाव समाजावर पडत नाही. कमी अभ्यास करा पण मात्र पंचशिलेचं पालनच करा आणि समाजाला सांगा. आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा माहित नसेल तरी पंचशिले सांगा, माहित असेल तर आर्य अष्टांगिक मार्ग सांगा, माहित असेल तर 4 आर्य सत्य सांगा, माहित असेल दशशील सांगा. म्हणजे आत्मसात करा, तुमच्या मनामध्ये आत्मसात करा, विचार आणि नंतर दुसऱ्यांना सांगा. ही भूमिका प्रामुख्याने त्या परिशिष्टामध्ये तथागतांनी सांगितलेली आहे. पुढे बुद्धाने सांगितलेलं आहे सधम्म धम्मराज्य निर्माण करणे म्हणजे काय. शेवटचा जो भाग आहे धम्मराज्य निर्माण करणे म्हणजे काय. धम्मराज्य निर्माण करण्यामध्ये तो जर हिंसा करत असेल तर मी हिंसा करणार नाही, तो चोरी करत असेल तर मी चोरी करणार नाही, तो व्यभिचार करत असेल तर मी व्यभिचार करणार नाही, तो खोटं बोलत असेल तर मी खोटं बोलणार नाही, तो दारू पित असेल तर दारू पिणार नाही, तो सम्यक दृष्टीचं पालन करत असेल तर मी सम्यक दृष्टीचं पालन करेल, तो सम्यक संकल्पाचं पालन करत नसेल तर मी सम्यक संकल्पाचं पालन करेल, तो सम्यक दृष्टीचं पालन करत नसेल तर मी मात्र सम्यक दृष्टीचं पालन करेल, तो सम्यक व्यायामाचं पालन करत नसेल तर मी सम्यक व्यायामाचं पालन करेल, तो सम्यक समाधीचं पालन करत नसेल तर मी सम्यक समाधीचं पालन करेल, तो सम्यक आजीविकाचं पालन करत नसेल तर मी सम्यक आजीविकाचं पालन करेल. या पद्धतीनं तो करत नसेल पण मी करणार. या पद्धतीने या परिशिष्टामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिशिष्टाचा भाग दिलेला आहे. तो पत्नीला शिव्या देत असेल तर मी पत्नीला शिवी देणार नाही, तो अनाचार करत असेल तर अनाचार करणार नाही, तो दुष्ट असेल तर मी दुष्ट नसणार, तो क्रोधी असेल तर मी क्रोधी नसणार, तो दुसऱ्यांचा द्वेष करत असेल तर दुसऱ्यांचा द्वेष करणार नाही. असे अनेक 50 भाग त्या परिशिष्टामध्ये आहेत. यालाच बुद्ध म्हणतात धम्मराज्य निर्माण करणे. जो या पद्धतीने वागत असेल तर मात्र तो धम्मराज्य निर्माण होऊ शकतो. मग स्वर्ग नाही, नरक नाही, याच जन्मामध्ये त्याला पुण्य करण्याची संधी निसर्गाने दिलेली आहे प्रत्येक माणसाला. आणि मग आपण जीवन जगत असताना त्या पद्धतीचं सर्वांनी पालन करावं. शेवटचा जो भाग आहे, शेवटचा जो भाग आहे बुद्धाने सांगितले सुलेख सूत्रामध्ये. सुलेख सूत्रामध्ये हे जे आता मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, सुलेख सूत्रामध्ये हे पूर्णतः मी आता सांगितलेलं आहे. बरेच मुद्दे आहेत त्यामध्ये. आणि म्हणून आपण छोट जे कम्म आहे, कुशल कम्म आहे, जेव्हा तुम्ही अकुशल कम्म करणार तर थेंबे थेंबे अकुशल कम्माने जेव्हा तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्याप्रमाणे थेंबे थेंबे अकुशल कम्माने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. पण जेव्हा थोडं थोडं कुशल कम्म करीत राहणार, मात्र थेंबे थेंबे आपण मडकं भरतो, त्याप्रमाणे त्या मडक्याप्रमाणे कुशल कम्माने तुमचे जीवन सार्थक राहणार आहे, असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक उदाहरण मी शेवटचं देण्याचा प्रयत्न करतो. ते अत्यंत महत्वपूर्ण आहे उदाहरण. श्रावस्ती नगरीमध्ये तो उपदेश आहे, तो संदेश आहे. बिलाल पादाला उदाहरण तथागताने दिलेलं आहे आणि ते गाथा नंबर 122 आहे. तथागतांचं प्रवचन त्या ठिकाणी सुरू आहे जेतवनामध्ये, श्रावस्तीमध्ये.
तथागतांचं प्रवचन सुरू असताना त्या ठिकाणी एक निष्ठावान श्रद्धावान उपासक येतो आणि श्रद्धावान उपासक आल्यानंतर तथागतांचं प्रवचन होऊन अत्यंत आनंदित होतो, परत जातो. आणि दुसऱ्या दिवशी तो गरीब असा श्रद्धावान माणूस तथागतांकडे जातात आणि तथागता तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारा जेवणाचं. तथागत त्यांचं आमंत्रण स्वीकारतात. तो गरीब आहे आणि जेव्हा तथागतांचा तो श्रावण संघ आहे, भिक्खू संघ आहे, त्यांचा जेवणाचा खर्च जर असेल तर माझी ऐपत नाही म्हणून तो काय करतो, प्रत्येक घरामध्ये जाऊन ज्याच्याकडून तांदूळ मिळेल, कोणाकडून पीठ मिळेल, कोणाकडून तेल मिळेल, अशा पद्धतीनं एक सर्वांना विनंती करतो. सर्व थोडं थोडं देतात, पण काही मनामध्ये वाईट विचार आणतात, ठीक आहे तुमचा हेतू चांगला आहे, हे घ्या. अशा पद्धतीनं सर्वजण त्याला दान देतात. हा बिलाल नावाचा बिलाल पाद म्हणतो, अरे तू गरीब आहे, कशाला त्याला निमंत्रण केलेलं आहे, तुझं ऐपत नाही तर भंतजींना बोलवलं कशाला तथागतांना, हा विचार बिलाल पादाच्या मनात येतो. ऐपत नाही ना, मग मला कशाला मागतोस तू, ऐपतीप्रमाणे ते काम करावं, तुझ्यात ऐपत नाही म्हणून तू तथागतांना बोला नको होतं. पण शेवटी हे घे, तू म्हणतोस ना हे थोडं तांदूळ देतात आणि थोडं पीठ देतो. मात्र तो श्रीमंत गरीब श्रद्धावान माणूस त्याचं बाजूलाच ठेवतो, त्याच्या दिलेलं दान बाजूला ठेवतो. त्या बिलाल पादाला वाटायला माझं बाजूला ठेवलेलं आहे, हा काही माझ्यावर अन्याय कर, काहीतरी माझी निंदा नाराजते काय, बाजूला ठेवतो. पण मात्र घरी गेल्यानंतर एकत्र करतो. सर्व त्या बिलाल पादाचं दिलेलं दान, तांदूळ असतील, पीठ असेल, काही दिलेलं असेल, एकत्र करतो, त्याच्या समोर करत नाही. पण त्या बिलाल पादाला वाटतं की हा माझी इज्जत घालवणार आणि म्हणून सोबत एक अस्त्र घेतो हातामध्ये आणि त्याने जर माझ्याबद्दल वाईट जर बोलला मी त्याला मारून टाकणार. अशा पद्धतीनं मनामध्ये बिलाल पादाच्या मनामध्ये एक संकल्पना येते. तथागत संघाला येते, जेवण वगैरे झालेले आहे सर्व, तथागतांच्या संघाला जेवण देतात. त्यावेळेस मात्र जो बिलाल, तो श्रमिक आहे, साधा श्रद्धावान माणूस आहे, तो उलट बिलाल पादाची स्तुती करतो, बिलाल पादाची स्तुती करतो. आणि मग तथागत, आता तथागतांना हे जे सर्व माहीत होतं माहीत नसतं, मी आध्यात्मिक याच्याप्रमाणे तथागतांना कसं माहित आहे, मी त्याचे उत्तर देत नाही, त्रिपिटकात त्याची उत्तर आहे. तोपर्यंत बाबासाहेबांनी आम्हाला हे तथागत सांगत होते, हवे कुठेतरी लांब जात होते, हे बाबासाहेबांनी प्रामुख्याने टाळलेलं आहे ग्रंथामध्ये. म्हणजे आम्ही सुद्धा सांगणार नाही तुम्हाला, जेव्हा सांगणार ना तेव्हा रांगाच्या रांगा लागतील. अरे बुद्ध अशी होती, चला चला चला, रांगाच्या रांगा लागते. त्याला चांगला मोठा शक्तिवान आपला बुद्ध आहे, पण बाबासाहेबांनी तिथंच आम्हाला अडवून ठेवलेलं आहे. मग इकडे कसे रांगाच्या रांगा लागतात, बालाजीला इकडे तिकडे नाही का, एक परमास काय फार रांगाच लागला, देव दान करायला काहीतरी निर्माण झालं तरी सर्व. मात्र बाबासाहेबांनी म्हणाले की माझा समाजच हा अंधश्रद्धेत गुरफटलेला होता, या दैवताला बाहेर काढायचं आहे, जर बाहेर काढलं तर माझा समाज सुज्ञान होणार, नाही तर तसाच राहणार अंधश्रद्धेमध्ये. म्हणून बरेच चॅप्टर्स बाबासाहेबांनी टाळलेले आहे. त्या दृष्टीने बुद्ध काय म्हणतात, बिलाल पादालाच उद्देशी म्हणतात, बिलाल पादा तुझे दान दिलेलं होतं, ते दान तू पुण्यकर्म केलेलं आहे, पण मात्र त्या गरीब श्रद्धावान याला तू काहीतरी अपशब्द वापरले होते आणि तू सुद्धा त्याला मारायला आलेला आहेस. पण मात्र नाही, तुझ्या दानाने सुद्धा तुला जे पुण्यकर्म मिळालेलं आहे, हे पुण्यकर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणून सतत तुम्ही पुण्यकर्म करत राहा, कोणाची निंदा करू नका. एक गरीब, तो श्रद्धावान गरीब आहे, त्याने आम्हाला संघाला जेवायला बोलाय, त्याच्यामध्ये तुझे काहीतरी पडलेलं आहे, ते सुद्धा पुण्यच आहे.
आणि या दृष्टिकोनातून आपण हे पुण्याचं काम करीत राहावं, धम्माला धम्मदान करत राहावं. श्रद्धावान उपासकांना, आदरणीय भंतेजींना असेल, भारतीय बौद्ध सभा असेल, तुमचं हे जे संघ आहे, संघाला आपण नेता, या परिसरातील सर्व कार्यकर्ते सदन आहे. 17 लाख रुपये तुम्ही निर्माण केले या परिसरातून आणि स्वतःच्या कष्टावर तुम्ही हे निर्माण केलेलं आहे. सर्वांचं सहकार्य आहे, हे दानाशिवाय होत नाही. आणि म्हणून हा सर्व प्रकल्प तुम्ही दानातून निर्माण केलेला आहे. आणि सर्वांनी या विहाराच्या सर्व समाजाला साधू साधू म्हणा, सर्वांनी म्हणा साधू साधू. बुद्धांच्या प्रतापाने तुमचं कल्याण होणार आहे. आणि 1 नंबरचे विहार, आमच्या 14 नंबरचे विहार त्याचं प्रसिद्ध आहे. प्रबोधक ट्रस्ट ते सुद्धा सदन कार्यकर्ते आहेत. आणि त्या कार्यक्रम विहारातून सुद्धा आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मुलीता झाल्या, आमचे भिशी साहेब झाले, तिथून आम्ही घेतलेले आहे. या सुद्धा विहारातून महिलांनी पुणे शहराला चमकावं, प्रतिनिधी व्हावं आणि लगेच पुणे शहराची बांधणी करण्याकरता या परिसरातील महिलांचा साथ द्यावी, या पद्धतीची मी विनंती करतो. आणि अधिकाधिक व्यापक स्वरूपात संस्थेच्या माध्यमातून हे धम्म चळवळच आहे, हे दानच आहे. वेळेला तुम्ही आला, लांबून लांब महिलाने दानच आहे ते, म्हणजे फार मोठे पैसे दिले पण स्वतः आले, तुम्ही इथं बसला, हे सुद्धा दानच आहे. हे शुद्ध दान त्या बिलाल पादाने निंदा करून तरी त्यांची प्रशंसा बुद्धाने केली. तुम्ही तर प्रत्यक्ष दान दिलं, तुम्ही आलात, याबद्दल एक भारतीय बनवता एक कार्यकर्ता म्हणून तुमचं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. सर्वांना सप्रेम जय भीम. आपण जग हे धम्मराज्य बनविणे या विषयाला आपल्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी शिवसेनेचे नेते आदरणीय घुले साहेब उपस्थित आहेत. अमरजी घुले साहेब हे आदरणीय रोहिणीताई माने यांचा सन्मान करणार आहेत. आदरणीय रोहिणीताई माने यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल माननीय अमर घुले साहेब यांनी त्यांचा सन्मान केलेला आहे. सर्व महामानवांना त्रिवारवंदन, आदरणीय भंतेंना त्रिवारवंदन. भारतीय बौद्ध महासभा आणि विहाराचे पदाधिकारी सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आणि आयोजकांचे आभार, गाणं म्हणण्याची संधी दिली. तर अजून एक सांगू इच्छिते, कारण विहारात संख्या भरपूर आहे आणि म्हणजे गर्दीपेक्षा गर्दी उपासक आणि उपासिके दिसले मला. पण एक बाबासाहेबांची सलामी व्हायला पाहिजे होती पहिली, कारण समता सैनिक दल इथे नाहीये, तर समता सैनिक दलाची स्थापना करावी माझं असं मत आहे. आणि दरवर्षी म्हणजे जिथं कार्यक्रम असेल तिथे बाबासाहेबांना पहिली सलामी आणि नंतरच कार्यक्रम सुरू व्हावा अशी इच्छा अपेक्षा व्यक्त करते. तर इथले सभासद व्हावे समता सैनिक दलामध्ये, तर त्यांनी संदीप सरांकडे नावं दिली तरी चालतील. संदीप सर समता सैनिक दलाचे आहेत सैनिक. असं बाबासाहेबांचंच गीत म्हणते. आणि ही जी आहे आपली कन्या, हिलाही जय भीम. कारण अशीच खूप पुढे जा आणि खूप मोठ्या पदापर्यंत जा, बाबासाहेबांचं स्वप्न साकार कर अशी आशीर्वाद आहे. महामनस्वी महामानवा अगणित गुणगंभीरा, महामनस्वी महामानवा अगणित गुणगंभीरा, त्रिवार तुझ लागे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझ लागे
जयशाली दलित जनांचा तो सेनानायक धन्य पददलिता धार दिला तू पददलिता धार दिला तू धीर दिला रंधिरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा द्विषज हरी अन्यायाचे पचविले आत्मबलाने दलितांच्या दुबळ्या माना केल्यास ताठ विमानाने निर्दयास लाजविलेस तू देऊन दयेची दानी समतेसाठी झुंजलास रे अपराजित खंबीरा समतेसाठी झुंजलास रे अपराजित खंबीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा महामनस्वी महामानवा अगणित गुणगंभीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. जय भीम जय बुद्ध जय. त्यानंतर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दीपकजी माने साहेब हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत आहेत. स्वागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. ते भारतीय नागरिक त्रिवार आपल्या सर्वांना देवी. आज इथे धर्मदाय बुद्धविहाराचं स्थळ भारतीय गोवा तसेच धर्मदाय बुद्धविहाराच्या वतीने तो वर्षावास प्रारंभ आजपासून केलेला आहे. तसेच सर्व इथं आलेल्या सर्वांचं अध्यक्षानाथे मी स्वागत करतो. यानंतर आभाराच्या अगोदर पूज्य बनते प्रियदर्शी हे उपस्थित सर्वांनाच आशीर्वाद देतील. या ठिकाणी आज सरांनी अतिशय त्यांचा विषय जो आहे धर्मराजाचा तो अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. धर्मराज्य बनविण्यासाठी विनयाचं पालन केल्याशिवाय धर्मराज्य बनणार. जोपर्यंत तुम्ही विनयाचं पालन करत नाही तोपर्यंत धर्मराज्य बनणं शक्य नाही. प्रत्येकाने भगवान बुद्धाने दिलेले जे सीता आहेत, उपासकाला पंचशीला दिलेले आहेत, अष्टशीला दिलेले आहेत, भिक्षूंना 227 विनय दिलेले आहेत, तर भिक्षुणींना 311 विनय दिलेले आहेत. जोपर्यंत या विनयाचं पालन होत नाही तोपर्यंत धर्मराज्य बनणं फार अवघड आहे. आणि ही सारी जबाबदारी जी आहे या भारतामध्ये सर्व धार्मिक कामं करणाऱ्या संस्था, विहारामधले पदाधिकारी, त्याचबरोबर फिरत असलेला भिक्षू संघ यांच्यावर ही जबाबदारी फार मोठी आहे धर्मराज्य बनवण्याची. तर धर्मराज्य तेव्हा बनणार आहे प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की मला धर्मराज्य बनवायचा आहे, म्हणून माझ्या घरामध्ये पंचशीलापासून चालू केलं पाहिजे. प्रत्येक घरातल्या माणसाने जर धर्मराज्य बनण्यासाठी उपासकांनी पंचशीलाचं पालन केलं पाहिजे, महा उपासकांनी अष्टशीलाचं पालन केलं पाहिजे आणि भिक्षूंनी स्वतः 227
संविधानाचं पालन केलं पाहिजे, तेव्हाच भारत हा देश विनय झाल्यानंतरच धम्मराज्य बनल. धम्मराज्य बनण्यासाठी सर्वांनीच कष्ट घेतलं पाहिजे. त्याच्यावर जे बुद्धविहार आहेत आणि संस्था आहेत त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. वस्त्यात जाऊन फार अडाणी लोक आहेत, त्यांना धम्माचा अजून रस सुद्धा कळलेला नाही आहे. पंचसलईचं म्हणून जातात, परंतु अर्थ जो आहे तो अजून कळलेला नाही आहे. सर्व उपासकासाठी पंचशिला आहेत. आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे तो निर्वाणाला जाण्याचा मार्ग आहे. प्रत्येक असे जरी पाळले तरी हे राज्य देश धम्मराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या धम्मराजाला सर्वजण तुम्ही हात बाहेर लावाल यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो. सर्वांनी हात जोडायला आहे. माते भवन्तु अंतरायो सुखी दिगायको भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसंगानुभावेन सदा शुद्धि भवतु. तुमचं सर्वांचं कल्याण हो, तुम्हाला सर्व सुख समृद्धी लाभो, तुमच्या जीवनामधलं दुःख नष्ट हो, तुम्हाला सद्बुद्धी येऊ आणि तुमचं कल्याण तुमच्या प्रत्येक कामाधंद्यामध्ये तुमच्या सर्व कुशल इच्छा पूर्ण हो हीच या ठिकाणी मुक्ताचरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी सेवेची धर्मदाता जे आहे तर आपल्या जाईल आणि आभार म्हटल्यानंतर धम्मपालन गादेना हा कार्यक्रम संपल असं माझ्यातर्फे मी जाहीर करतो. सर्वांना माझा परत एकदा संप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. यानंतर धम्मदायात बुद्ध विहाराच्या वतीनं उपस्थित सर्वांचेच आभार मानण्यासाठी मी प्राचारण करतो. धम्मराज अशोक विचार व विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय DN धांजे गुरुजी यांना. आज भारतीय बौद्ध महासभा आणि धम्मदायात बुद्ध विहाराच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिका जी संपूर्ण पुणे शहरामध्ये जे होणार आहे त्याचं पहिलं पुष्प या ठिकाणी गुंतलेलं आहे. आणि त्यासाठी आदरणीय प्रमुख वक्ते म्हणून मोठेस्तरी या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचा विषय अतिशय चांगल्या प्रकारे मांडला. मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे शहर अध्यक्षा, महिला अध्यक्षा रोहिणीताई या सुद्धा आंबेगाव पठार, मला वाटतं प्रभाताई सुद्धा आंबेगाव पठार या ठिकाणी अतिशय लांबून आलेले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आज या ठिकाणी विशेष सत्कारासाठी आमच्या विनंतीला मान देऊन रोहिणीताई या ठिकाणी आमच्या विहारात आले आणि आमच्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार स्वीकारला त्याबद्दल आणि त्यांचा आभार मानतो. आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी PSI जे भविष्य आहे त्यासाठी मी त्यांना अतिशय सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला अध्यक्षा, माजी महिला अध्यक्षा शारदाताई मोरे या ठिकाणी आवर्जून विहार पाहण्यासाठी त्यांनी अगोदर बऱ्याच वेळा आलेले आहेत, परंतु हे त्यानंतर शारदाताई भोवा ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं गीत गायलं या ठिकाणी भीमगीत गायलेलं आहे, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि वर्षाताई गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्प देऊन शारदाताईंबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हो, त्यांचेही आभार या ठिकाणी. विद्याताई भिसे यांना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करा. या ठिकाणाहून सुरेखाताई
या ठिकाणी उपस्थित झाल्या अभियानामध्ये. आणि मला वाटतं विठाताई गायकवाड यांचे ते विहीनबाई आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले. मी राजश्रीताई कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प स्वागत केलं. आणि सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. अतिशय आनंद होत आहे. विहारामध्ये आनंद, एकदम प्रसन्नता मनामध्ये एकदम उत्पन्न झाली. कारण त्याच्या अगोदर मी 10-12 वर्षामध्ये बऱ्याच वेळा विहाराला मी भेट दिलेली आहे, पण नवीन विहार झाल्यानंतर मी आलेले नाही. आणि आज खूप इच्छा होती की नाही, आज काही झालं तरी आज आपण विहारामध्ये जायचं कार्यक्रमाला. तर खूप छान वाटतंय आपल्या सर्वांना, महिला वगैरे सर्वांना पाहून, आपले बांधव सर्वांना पाहून खूप आनंद होत आहे. आणि असेच आपले चांगले चांगले कार्यक्रम घडवत मी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते. जय भीम.